नमस्कार. फार वेळ घेत नाही, लगेच मुद्द्यात हात घालूया आणि सुरुवात करूया. सर्वसाधारणपणे मधल्या काळामध्ये मी जेव्हा अशू सरांच्या घरी गेलो होतो तेव्हा आमच्या बऱ्याच काही माझ्या आणि बाबा आणि आईंच्या काही गप्पा झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं होतं, जे अर्थात ते बातम्यांमध्ये पण आलं होतं, की अशू सरांच्या प्रत्येक सिनेमाचा जो मुहूर्त असतो तो बाबा करतात. ऑलमोस्ट बऱ्याच सिनेमांचा क्लॅप देऊन. तर हा मुहूर्त पण तुम्ही क्लॅप द्या आणि आपण सुरू करूया. तुमचं खूप स्वागत, तुमचं तिघांचं खूप स्वागत. मंडळी, अशू सरांचं कर्तृत्व सांगण्यात मी वेळ घालवत नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पण सर्वसाधारणपणे मगाशी मी बोलतानाही सांगत होतो, कुठल्याही घरातला एक माणूस जेव्हा आकाशाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो एकटा नसतो. त्याच्या मागं त्याचं कुटुंब त्याच्यासोबत असतं. त्या कुटुंबाचा सॅक्रिफाईस म्हणा किंवा कष्ट मेहनत म्हणा, ही सगळी त्याच्या मागे लागलेली असते. अशू सरांचं जे कर्तृत्व आहे, जी झेप आहे, त्याच्या मागे लागलेले हे 4 हात तितकेच महत्त्वाचे मला वाटतात. ते का हे यथावकाश मी सांगेनच, की बाप आणि आई काही न बोलता काय काय करत असतात हे मी तुम्हाला हळूहळू सांगेनच. पण अशू सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. अगदी सुलभ स्वाभाविक पहिला प्रश्न आहे, की ही 2 माणसं फार महत्त्वाची असतात, आई आणि बाबा, आपल्या सगळ्यांसाठीच. पण आपण जेव्हा आपल्याला रुची असते टेनिसमध्ये, आपल्याला रुची असते गायनामध्ये, अनेकांना माहीत नसेल पण अशू सर उत्तम टेनिस खेळायचे, अशू सर उत्तम गायचे, त्यांना गाण्याचा कान अतिशय उत्तम आहे. त्यांच्या सिनेमातलं संगीत म्हणून श्रवणीय असेल कदाचित. असं असताना सुद्धा अनेक बाजू आपल्या मुलाला येत असताना सुद्धा काही डिसिजन्स होतात आणि एक मुलगा आपल्याला हवं ते करू पाहतो. ह्याच्यामागे त्यांचा पण एक महत्त्वाचा हात आहे. तर पहिला प्रश्न, की हे जे 4 हात आहेत हे तुमच्या वाटचालीमध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि कुठल्या टप्प्याटप्प्यावर? सर्वप्रथम मला संधी मिळते म्हणून आधी मी काही उत्तर देण्याच्या आधी तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो, की ज्या प्रेमाने तुम्ही माझं कुटुंबाचं सगळ्यांचं हे स्वागत केलं आणि हा सन्मान केलात. आणि ऑफकोर्स शतको महोत्सव आहे, पण मला असं वाटतं की हा एक स्नेहसंमेलन असं मला एक फिलिंग येतं आहे. त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे. आज मी इथे 2 वर्ष आम्ही सारखे प्रयत्न करत होतो, माझ्या तारखा जुळत नव्हत्या आणि मला सारखं यायचं होतं. आज मला ही संधी मिळाली आणि मला खूपच बरं वाटलं इथे तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन. खूप खूप आभार. मला असं वाटतं की घरात जेव्हा कौतुक होतं ना, तुम्ही चांगलं केलं असेल किंवा वाईट केलं असेल, पण कौतुक जर का तुमचं झालं तर तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी बरोबर केलं आहे, काहीतरी चांगलं केलं आहे. आणि त्याच्या कौतुकानंतर जेव्हा प्रोत्साहन मिळतं की आता पुन्हा पुढे जा आणि दुसरं काहीतरी प्रयत्न कर, या 2 गोष्टी म्हणजे एखाद्या धबधब्यासारख्या घरात सारख्या मला मिळत होत्या अगदी लहानपणापासून. आणि काही थोडं मोठं झाल्यावर मला कळलं की मी एवढं काय चांगलं केलेलं नाही आहे, मी खूप ॲव्हरेज काहीतरी केलेलं आहे. पण तरी आईचं मला सांगणं, कौतुक करणं किंवा वडिलांचं प्रोत्साहन करणं, ही मी डिरेक्टली कळलं नाही तरी कुठेतरी ती एक ऊर्जा होती सारखी. आणि काही ज्या आपल्या म्हणी आहेत त्या खूप मनात लहानपणापासून मुरलेल्या आहेत, जशा काही प्रयत्नांती परमेश्वर. तर प्रयत्न करत राहणं, सतत करत राहणं आणि आम्ही तुझ्या मागे आहोत हा दिलासा सारखं देणं, हे मला वाटतं सर्वात मोठं श्रेय. मला वाटतं मी झेप जी प्रयत्न करत होतो ती मी झेप घेऊ शकलो. वा. आई, तुमच्याकडे येतो आता. जसं आता अशू सरांनी सांगितलं की प्रोत्साहन आणि कौतुक या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण कुठलाही मुलगा जेव्हा इतकी मोठी झेप घेतो किंवा काही वेगळं करू पाहतो, त्याची बीजं खूप लहानपणी आईवडिलांना दिसायला लागतात, की काय करू पाहतोय मुलगा किंवा त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, तो काय करू शकतोय. तर तुम्हा दोघांना, आधी तुम्ही सांगा मग बाबा तुम्ही सांगा, अशू सर
त्यांचे काय महत्त्वाचे व्यक्तिविशेष सांगू शकाल की लहानपणी आई म्हणून तुम्हाला महत्त्वाचे वाटले, किंवा त्यांच्यामध्ये जी एक चुणूक असते किंवा एक स्पार्क असतो तो दिसला होता तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तो शाळेमध्ये गॅदरिंग असतं, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, गाणी म्हणायचा आणि आम्हाला सांगायचं मी असा असा भाग घेतला आहे. आम्ही दोघंही जायचो आणि तेव्हा लक्षात आलं की हा खूप छान गातो. वा. आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो वेगवेगळ्या नाटकामध्ये तो स्वतः दिग्दर्शन करायचा नाटकांचं कॉलेजमधल्या. तेव्हासुद्धा आम्ही काही वेळेला जायचो ते बघायला आणि फार कौतुक वाटायचं त्याचं, आणि काहीतरी हा वेगळं करायला बघतोय लक्षात यायचं. हे त्याचं मला सांगता येईल तुम्हाला बालपणात. बाबा? हे बरोबर आहे. ह्याच्या पुढे मी एवढंच सांगणार की मी त्याला एवढंच सांगत होतो, म्हणजे माझा कॉन्फिडन्स त्याच्याविषयीचा असा होता की तू साधं काम कुठेही करणार नाहीस. बर. आणि काम लगेच मिळवण्याची जबाबदारी तुझी नाही. पैसे घरात यावेत हे काम माझं आहे. वा. तू म्हणजे पूर्वी पूर्वीच्या ह्याच्यात मी एक मिनिट घेतो, एक जानकीदास म्हणून एक काम करायचा सिनेमात. त्याने 1100 पिक्चरमध्ये काम केलं, रेकॉर्ड. त्याचं काम किती असायचं, म्हणजे हिरो गावात आलाय आणि गल्लीत विचारतो, अरे वो गुप्ताजी कहाँ रहते? अहो गुप्ताजी इधर. झालं, जानकीदासचं एक पिक्चर झालं. त्या मी म्हणायचं त्याला की तू जानकीदास व्हायचं नाहीस, सिनेमात काम कर, नाटकात काम कर, पण महत्त्वाचा रोल मिळाल्याशिवाय करायचं नाही. हे मी नेहमी सांगितलं. हां, या सगळ्यामध्ये असं जेव्हा आपल्याला कळतं, तर वडील पोलीस, आई लर्नेड फॅमिलीतनं आलेली, पण तुम्हाला असं एकदम गाणं आवडायला लागलं, तुम्ही कॉलेजमध्ये एकांकिका करायला लागला, हे तुमच्या मग आपण असं करूया हे कुठून आलं होतं? लहानपणापासून मी बघतो आई नेहमी शास्त्रीय गायन घरात रोज संध्याकाळी असायचं. त्यामुळे कानावर सारखं पेटी, तबला, आईचा आवाज हा नेहमी पडत असे. माझी बहीण अश्लेषा खूप चांगलं गाते, त्यामुळे आम्ही दोघंही एकत्र, त्यावेळी आर डी बर्मनची गाणी होती लहानपणी म्हणून आम्ही ती गायचो वेगवेगळी. तर कॉन्स्टंटली आमचं एक गायचं किंवा नाचायचं घरात असं एक वातावरण होतं. पण याला जोडून एक दुसरी महत्वाची गोष्ट मला ही वाटली की मी जी माझी पहिली फिल्म बघितली लहानपणी, 5 वर्षाचं असताना बघितली मी ती. त्या फिल्मचं नाव होतं आराधना, राजेश खन्नाची फिल्म. त्याच वर्षी 3-4 महिन्यानंतर आम्ही भुवन शो म्हणून दुसरी फिल्म बघितली. मी लहानपणी ती फुलराणी पण बघितलंय, सतीश दुभाषीजी ज्याच्यात होते. हिंदी नाटक, म्हणजे हिंदी नाटक असो, मराठी नाटक असो, इंग्लिश फिल्म असो, हिंदी फिल्म असो, प्रत्येक एंटरटेनमेंट मनोरंजनाच्या ज्या गोष्टी होत्या तिथे आम्हाला नेहमी आईबाबा घेऊन जायचे. त्यामुळे अश्लेषा आणि माझं जे एक बालपण खूप क्रिएटिव्ह आणि खूप ॲप्रिसिएशन. एखादी फिल्म बघितली किंवा नाटक बघितलं तर मग घरी परत येताना गाडीत डिस्कशन करायचं की काय वाटलं, कसं वाटलं, या टाईपचं डिस्कशन सारखं व्हायचं. त्यामुळे ते जे वातावरण घरात होतं ते कुठेतरी मला वाटतं मनात माझ्या झिरपत होतं. आणि त्याचा कदाचित मला पुढे होऊन प्रयत्न करून बघूया हा जो अप्रोच होता, जो दादानी मला सांगितला, त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे आपण पडलो त्याची लाज नाही वाटली पाहिजे, पण आपण प्रयत्न नाही केला ही खंत नको. वा. त्यामुळे प्रयत्न करून हे करूया. तसं आई आता म्हणाली की खूप चांगला गायचा लहानपणी. मी कॉन्फिडेंटली गायचो. चांगलं गायचं असं ते वेगळं आहे, चांगलं गाणं आणि कॉन्फिडेंटली गाणं वेगळं आहे. चांगलंच ऐकू येणार ना. 100%. पण तुम्हाला असं वाटतं का की लहानपणी जे आपण मुलांना, तुम्ही जे सिनेमे पाहिलेत, जे तुम्हाला सिनेमे दाखवले गेले, सिनेमे, नाटकं, हिंदी नाटकं, मराठी नाटकं, याचा परिणाम आपल्या सायकोलॉजीवर, आपल्या जडणघडणीत महत्वाचा होतो? डेफिनेटली असतो. कारण यात तुम्ही काय होतं, तुमचं परफॉर्मिंग आर्ट्स असतील किंवा द आर्ट्स असतील, याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन एक तयार होत जातो. हे पहिलं तर निर्माण होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण
एव्हरीथिंग इज नॉट अबाउट मेडिकल ऑर इंजिनिअरिंग किंवा BCom आणि सायन्स. आज आता इतके वेगवेगळ्या सगळ्या डिग्रीज येऊ लागल्यात ज्याच्यात अ पर्सन नीड नॉट नेसेसरली डू इंजिनिअरिंग. ही हॅज अदर ऑप्शन्स ऑल्सो. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी एक जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो ब्रॉड दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं होतं. हो, शिकायला मला मिळालं. वा. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आता आपण अभिनयात उडी मारून बघूया, हा टप्पा फार महत्त्वाचा होता, कारण वय पण महत्त्वाचं होतं आणि आता आपण अभिनय करायला पाहिजे. होय. हे ठरवणं जेव्हा असतं की आपण नेमकं काय करायचंय, म्हटलं तर आपलं एज्युकेशन पण चालू असतं, आपण शिक्षण पण घेत असतो, मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण आता अभिनय करून बघूया किंवा ह्याच्यात उतरूया. ती स्टेज तुमच्या आयुष्यात केव्हा आली आणि तो डिसिजन तुम्ही कसा घेतलात? घरातून रिॲक्शन काय होती? ॲक्च्युली मी जरी सिनेमा बघत असीन आणि मी लोकांचे अभिनय किंवा असं या टाईपचं बघत असीन, पण माझ्या मनात असं कधीही नव्हतं की मी नट बनीन किंवा मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येईन. अजिबात नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर मला हळूहळू वाटायला लागलं, कारण ऑफकोर्स 2 स्वप्न यांची मी तोडली. ते म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. दोन्ही नाही घेतलं. मी मिठीव्यामध्ये BSc ला गेलो. पण BSc करता करता माझ्या मनात सारखं एक होतं की काहीतरी वी हॅव टू डू समथिंग विच इज, कारण पुढे करिअर येणार आहे. बरोबर. आणि कुठेतरी पुढे स्वतःला पैसे मिळवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ती खूप भीतीदायक गोष्ट आहे जेव्हा तुम्ही सुरू करता. इट्स अ हॉरिफाईंग क्वेश्चन की तुमचा पैसा कुठून येणार, घरी तुम्ही घरी कुठून आणणार. बरोबर. हे करता करता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला मिठीबाई कॉलेज जे आहे तिथे वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज नेहमी, आजही फेमस आहे त्यासाठी. आणि त्यात मला हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश अशा नाटकात मी ऑडिशन्स दिल्या, मला तिथे सिलेक्ट केलं गेलो. तर तिथे माझं ॲक्च्युली ते सुरू झालं. पण हे करता करता मी इंटरेस्टिंग गोष्ट मला ही सांगायची की भीती अजूनही होती, कारण नट झालो तर पुढे करिअर होईल असं नव्हतं. बरोबर. त्यामुळे मी छोट्या छोट्या डिग्रीज करायला लागलो डिप्लोमाच्या. मी दादाने एकदा सांगितलं की मला ना हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग करायचं आहे. तर ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग हे तुला का करायचं आहे? तर नाही, ट्राय करूया. तर ट्राय करूया हा आपला सिद्धांतच असल्यामुळे ओके कर. तर हॉटेल मॅनेजमेंटचा मी डिप्लोमा घेतला. मग माझा त्यात इंटरेस्ट कमी झाला. मी एक दिवस परत दादांना सांगितलं की ट्रॅव्हल अँड टुरिझम करायचं आहे मला. ट्रॅव्हल अँड टुरिझम? हो. त्याने काय होईल म्हणजे नाही, त्याचा असा स्कोप आहे. ओके कर. ट्रॅव्हल अँड टुरिझम मी केला, डिप्लोमा मी घेतला. एकदा येऊन मी नुसतं टायपिंग करायचं हे सांगितलं, टायपिंगचा क्लास. कारण त्यावेळेला इफ यू वर अ गुड टायपिस्ट लगेच जॉब लागायचा. काहीतरी खूप त्याचं लेट मी डू दॅट ऑल्सो. टायपिंग केलं. मग फोटोग्राफीचा कोर्स केला. आणि फोटोग्राफीचा एक म्हणजे आमचे आजोबा यांचा कोल्हापुरात गोवारीकर फोटो स्टुडिओ होता. त्यामुळे तिथे कुठेतरी एक कनेक्शन होतं म्हणून फोटोग्राफी केलं. पण हे करत करत मी ॲक्टिंग करत होतो आणि फॉर्च्युनेटली मला ॲक्टिंगचं एक पहिली संधी आली. आणि मला तेव्हा असं वाटलं की आपण हे सगळे डिप्लोमा केले, पैसा वेस्ट झाला आणि हे काय करायची गरज होती. पण नाही, माझ्या सगळ्या फिल्म्समध्ये त्या सगळ्या डिप्लोमांचा मला दुसऱ्या अँगलने वापर झाला. वा वा, किती महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टी. बाबा, सर्वसाधारणपणे आता आजच्या काळामध्ये असा जर मुलगा म्हणायला लागला बाबांना, तर तिसऱ्या दिवशी घराबाहेर काढतात त्याला की मी हे पण करून बघतो, मी ते पण करून बघतो. तुम्हाला तेव्हा असं वाटलं नाही की काय चाललंय याचं, हा काय करायला लागलाय, हा कुठं असा म्हणजे खूप कन्फ्यूज नाही आहे का, असं दरडावलं नाही तुम्ही यांना? अजिबात नाही. उलट मी म्हटलं अजून काय राहिलं असेल तर करून घे. कारण का? कारण आहे, त्यावेळेला जेव्हा ॲक्टिंगचा प्रयत्न करत होता त्यावेळेला माझा या फिल्म लाईनवाल्या लोकांशी संपर्क होता. त्याचं कारण असं की एक जुनी नटी कुमकुम म्हणून तिच्या बंगल्यामध्ये मी पहिल्या माळ्यावर राहत होतो. तो पोलीसतर्फे मला मिळालेला फ्लॅट होता. तर तिथे अनेक नट नट्या यायचे.
तर त्यांच्याकडनं हे ऐकायचं की मराठी लोकांना हिंदी येत नाही म्हणून मराठी लोक मागे राहतात. त्यांना हिंदी त्यांचं हिंदी मेरे को क्यों नहीं बताया तू यार काय करता हे टाईपचं जे आहे ना तर आणि आपल्या ॲक्सेंट मराठीत आपण हिंदी बोलतो. म्हणून मी एक बांद्रा मशिदीचा एक मौलवी याला उर्दू शिकवायला ठेवला. वा वा, म्हणजे त्याचे बाकीचं चाललं तर त्यात मी भर घालत होतो. किती छान. 8 महिने तो रोज यायचा, त्याला उर्दू वाचायला लिहायला आणि हिंदीचे उच्चार कसे करावे हे शिकवायला येत असे नियमित. आणि ही सगळी मुलं जेव्हा त्या आमच्या आजूबाजूला सगळे सिंधी लोक राहायचे तर त्या सिंधी लोकांच्यामध्ये असल्याने मराठी आशूचं छान होतं, पण मराठी कमी बोलायचं म्हणून एक मराठीचं टीचर पण ठेवला आपल्या मराठी ह्याच्यात की आज बोलायचं कसं चांगलं, मराठी कसं बोलावं ते हे करा म्हणून. त्यामुळे मी वाढवत होतो त्याचं काम. किती महत्वाचं आहे. म्हणजे मी मगाशीच म्हणालो ना की बाप आणि आई शांतपणे काय करत असतात ते हे करत असतात की त्यांनी आपोआप पटकन ट्युशन लावली का तर माझ्या मुलाला उर्दू उत्तम आलं पाहिजे. आणि त्याचा फायदा झाला त्याला ऑफकोर्स, कारण हिंदीत तो. आणि सॉरी सगळ्या मराठी लोकांच्या समोर सांगतोय, मला स्वतःला लाज वाटते. मी त्याला सांगितलं होतं मराठी सिनेमात काम करू नको, तू एकदा मराठीत शिरलास की बाहेर पडणं कठीण आहे. किती चांगले चांगले आपले मराठीतले नट अडकले गेलेत. हो, ते नाहीतर ऑल इंडिया लेवलला ते किंवा इंटरनॅशनल लेवलला ते चमकले असते. चांगला टॉस दिला त्यांनी मला आता. नाही, पण त्यात मी एक करेक्शन करतो. तो काळ वेगळा होता, अगदी अगदी आता अतिशय वेगळा आहे. अगदी खरं आहे. हो. आई, आशू सरांनी काय व्हावं असं तुम्हाला वाटत होतं जेव्हा ते हे करून बघतो, ते करून बघतो, ते करून बघतो, ते गाणं पण छान गायचे, एकीकडे टेनिस छान खेळायचे, तुम्हाला काय वाटायचं की आपल्या मुलांना आता हे करावं असं असं कधी वाटलं? असं काही माझ्या मनात नव्हतं. त्याला काय आवडत असेल, त्याचा जिथे कल असेल त्याने काही करावं, माझी कसलंच त्याच्यावर कंपल्शन नव्हतं. पण त्याचा तो घडत गेला, त्याचा तो मेहनत करून स्वतःच्या अनुभवातनं शिकत गेला तो. वा. पण मग हे तुम्ही जेव्हा एवढं सगळं करून अभिनयामध्ये यायचं ठरवलं, उर्दूची शिकवणी लावली आणि मग एकीकडे बाबा म्हणत होते की करायचं तर हिरोचा रोल करायचा, बाकी काही करायचं नाही. पहिला सिनेमा मिळाला होली, तो बाबांनी लगेच तुमचं तुम्ही ठरवला की बाबांना विचारलं करू की नको, काय डिस्कशन झालं होतं तेव्हा? एक्साइटमेंट होती खूप मला की जे आम्ही प्रत्येक फ्रायडेला. तू पुढे सांगायच्या आधी सॉरी, तुम्ही आशूला ऐकायला आलाय सगळे मला कल्पना आहे बरं का, पण थोड्या गोष्टी मध्येच मी बोलतोय. आम्हाला तेच हवंय. कारण होली जेव्हा ठरला तेव्हा हा संध्याकाळी आला घरी आणि मला म्हणाला, एक मिनिट सांगतो, होली ही केतन मेहता हे डिरेक्टर, त्यांची पहिली हिंदी फिल्म होती आणि ही खूप म्हणजे कॉलेज रॅगिंग बद्दल फिल्म होती. तर म्हणाला केतन मेहता हे प्रसिद्ध आहेत आणि ते करतायत. आणि मला कोण केतन मेहता या, तुला काय रोल दिलाय? चांगला आहे, बोलावं त्याला घरी उद्या. बॅकग्राऊंड काय, हे पोलिसात होते. त्यामुळे PI. थोडीशी रग मस्ती होती. असो, बोलवा त्याला. त्याने बोलावलं खरंच आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले ते केतन मेहता घरी आणि ते म्हटलं कसला रोल काढलाय तुम्ही? हा चांगला आहे रोल त्याला, बहुत अच्छा है. कौन कौन है? और वो नसीरुद्दीन शाह है, डॉक्टर श्रीराम लागू आहे. अरे मग यार हा हिरो कसा होऊ शकेल? नहीं हीरो मतलब वो क्या है, हॉस्टल में बहुत लड़के हैं और उनका वो लीडर है, तो उसके ऊपर ही कैमरा. मेरा बेटा ऑर्डिनरी काम नहीं करेगा. नहीं आप चिंता नहीं करिए. म्हणजे माझे एका प्रकारे मॅनेजरच होते ते. अटी सगळे सांगणारे. तू सांगतो एक्साइटमेंट वगैरे म्हणालास, झालं हेच कनेक्टेड हेच आहे. हे घरी येऊन मी हेच सांगितलं. मला किती लाज वाटली त्या दिवशी की आता मी रात्रभर हा विचार करतो, मी केतन मेहताना कसं सांगू की डॅडी ने बोलाय. नाही होऊ शकत ना, म्हणजे फिल्म गेली. माझ्या मनात हे होतं की फिल्म गेली.
पण मी इतकं सौम्य पद्धतीने आणि इतकं डिप्लोमॅटिकली केतनजींना सांगितलं की केतनजी प्लीज आय रिक्वेस्ट यू, मला ही फिल्म करायची आहे, पण एकदा तुम्हाला प्लीज माझ्या वडिलांना भेटावं लागेल. आणि मी पण कॉलेजमध्येच होतो, आय वॉज इन द 3rd इयर. झालं हे होतं की मी एक नाटक केलं होतं ज्याच्यात मी माझा लीड रोल होता आणि मी ते नाटक खूप चांगलं झालं, माझा परफॉर्मन्स चांगला झाला. केतनजी त्या ऑडियन्समध्ये तेव्हा होते ॲज अ जज. त्यांनी बघितलं, बॅकस्टेज आले, मला भेटले आणि म्हणाले की मी हिंदी फिल्म करतोय, आय वॉन्ट यू टू ॲक्ट इन इट. त्यामुळे ते आले होते माझ्याकडे, तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज घरी, आणि मग ते आले. असं झालं. वा. मग या इथून तुमची अभिनयामध्ये तुमचा शिरकाव झाला आणि मग अभिनयाची गाडी सुरू झाली. जसं बाबा म्हणाले की मराठी सिनेमात फार काम करू नकोस, त्यावेळचं त्यांचं म्हणणं होतं. पण तुम्ही मराठी सिनेमे सुरू केले करायला आणि चांगल्या पद्धतीनं कामं मिळत होती, पण पुढं त्याचं काही होत नव्हतं. तो काळ काय होता? महत्त्वाचं अशासाठी आहे की एकीकडे कामं मिळतात सिनेमातली, आपण दिसायला लागलोय, पण आपल्याला हवं ते काम करता येत नाही, म्हणून मग जो ट्रॅक चेंज असतो, ती फेज काय होती? ती मला फार महत्त्वाची फेज वाटते. ॲक्च्युली खूप डिप्रेसिंग फेज होती. कारण मी कित्येक वेळा हे म्हणालोय की बऱ्याच वेळेला प्रोड्युसरना भेटायला गेलं आणि फिल्म ते सुरू करतायत आणि त्यांना जर भेटलं आणि सांगितलं की मी हिरोच्या ऑडिशनसाठी आलो आहे, की मला ऑडिशन केलं तर मला सांगायचे की तुम हीरो नहीं लगते हो, तुम विलन का रोल करो, तुम उसमें बहुत अच्छे लगोगे. मी म्हणायचो ओके. आणि मी एखाद्या फिल्ममध्ये जर का विलनचा रोल मागायला जायचो तर मला तुम सॉफ्ट हो बहुत, तुम्हाला चेहरा बहुत सॉफ्ट आहे, तुम हिरो का रोल ट्राय करो. पण त्या फिल्ममध्ये कोणी हिरो मला ऑफर नाही केलं किंवा विलन मी ऑफर नाही केलं. त्यामुळे मला कळायला लागलं की ही एक पद्धत आहे तुम्हाला सौम्यपणे सांगायची, तुम्हाला रिजेक्ट करायची. पण इट वॉज ऑल्सो डिप्रेसिंग, कारण तुम्ही आतोनात मेहनत पण करत होता आणि आपण प्रयत्न पण करत होतो. पण हे करता करता अगदी अननोईंगली माझं एक डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट सुरू झाला होता. कारण मला सडनली ज्या फिल्म्स मी केल्या त्या फिल्म्समध्ये दिग्दर्शक कसा सेट चालवतो, दिग्दर्शक कसा जे स्क्रिप्ट असेल त्याचं जे विजन असेल स्क्रिप्टचं, रायटरचं, ते कसं तो पडद्यावर आणतो आणि ते पडद्यावर आणताना कशा एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या स्पेशलिस्टना, हेड ऑफ डिपार्टमेंट्सना घेऊन ते करतो, हे मला खूप आवडायला लागलं. आणि म्हणून ॲक्टिंग करता करता माझा डिरेक्शनकडे कल वाढायला लागला. एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे दिग्दर्शनाबद्दल. अनेकांना माहीत नसेल, पण सर्कस ही मालिका जर तुम्ही पाहिली असेल तर त्याच्यामध्ये सगळी मंडळी आहेत आणि शाहरुख खान ही व्यक्ती त्यामध्ये होती आणि त्यांनी सांगितलं होतं सरांना की तू दिग्दर्शन ट्राय कर, असं मला एक लीड मिळालं आहे. तर तेव्हाच्या गप्पा पण वेगळ्या असायच्या. म्हणजे आता जर आपण कुठल्या सेटवर गेलो तर आपला शॉट नसेल तर आपण टाइमपास करत बसतो, पत्ते खेळत बसतो, असं दिसतं. पण त्यावेळेला ही मंडळी सतत स्क्रिप्टवर चर्चा करत असायचे, सीनवर चर्चा करत असायचे, हेल्दी चर्चा होती, असा एक मला लीड मिळाला की तसं असायचं ते. अगदी ते काय होतं सर्कसचे दिवस? आम्ही सगळे स्ट्रगलिंग ॲक्टर्स होतो होय. त्यात. आणि स्ट्रगलिंग म्हणजे सगळ्यांनी काही छोटी छोटी तुरळक कामं केली होती आणि त्यांना आता हे रोल या सिरियलमध्ये मिळाले होते. पण होळीमध्ये पण तसंच होतं. तर होळीमध्ये माझ्याबरोबर आमिर खान पण होता. होय. अच्छा, आम्हाला नेहमी असं वाटायचं की आमिर तू ही फिल्म का करतोयस, कारण तुझं तर लॉन्च होईल तुझ्या घरात, होय. तू तर फेमस नासिर हुसैन, ताहिर हुसैन या घराण्यातला आहेस. होय. तर तो नेहमी म्हणायचा नाही यार मुझे घर पे कोई लॉन्च नहीं करेगा. आणि ऑडिशन करताना त्या फिल्ममध्ये मला लीड मिळाला आणि तो साईडला हिरो. त्यामुळे आमचं तिथे एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं, वेगळ्या प्रकारचा संबंध होता आणि सगळे चाचपडतच होतो आम्ही इन टर्म्स ऑफ की आपण अभिनय कसा करावा आणि स्पॉटलाईट कसा घ्यावा, हे आमचं सगळं एकत्रित एक चालू असल्यामुळे ते करताना माझे त्यांना खूप सजेशन्स असायचे. अरे वा. की शाहरुख तू ती लाईन आधी घे, मग मी घेतो, मग मी तिकडे जातो, मग तू इकडे ये, या टाईपचं जे असतं. किंवा आमिर बरोबर जेव्हा होतं, तर हे कुठे ना कुठे त्यांच्या मनात होतं आणि त्यामुळे गप्पा टप्पांमध्ये ते म्हणायचे की यार युअर सजेशन्स ऑलवेज व्हेरी गुड, तू डिरेक्टर अच्छा बनेगा. दोघांनाही ते वाटलं. दीपक तिजोरी म्हणून तिसरा जो ॲक्टर होता त्यालाही वाटलं.
आणि त्यामुळे त्यांचा जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता, त्यामुळे दीपक तिजोरीने मला ॲक्च्युली पहिला लॉन्च दिला, पहिला नशा म्हणून फिल्म. पहिला नशा. आमिरने बाजी केली आणि मग शाहरुख बरोबर स्वदेश. या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा चाचपडत होता अभिनय म्हणून, तेव्हा तुम्ही पण निर्मात्याचे दिग्दर्शकांचे उमरे झिजवलेले आहेत. तासन तास बसणे, पुन्हा पुन्हा जाणे, भरपूर. आणि मी खूप उदार मनाचा असल्यामुळे मी दीपक तिजोरी, मकरंद देशपांडे, नीरज वोरा असे जे आम्ही सगळे ॲक्टर्स होतो, या यांच्याकडे सगळ्यांकडे कोणाकडे गाडी नसायची. आणि दादानी माझ्या हातात एकदा किल्ली दिली आणि सांगितलं, प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये जाशील तर गाडीनं जायचं, रिक्षामधून उतरायचं नाही. तर मी ती गाडी घेऊन मकरंद देशपांडे, दीपक तिजोरी त्यांच्या घरातून घ्यायचो आणि मी एकत्र प्रोड्युसरच्या ऑफिसला जायचो बेटा. आणि त्याला असं व्हायचं कधी कधी, याला रोल मिळाला त्याला मिळाला, पण खूप प्रयत्न केले. मला असं वाटतं सरांनाच रोल मिळाला पाहिजे होता. नाही, पण एक सांगतो, हे सगळ्यांचे उमरे झिजवताना देव आनंदला विसरू नका. देव आनंदकडे दर 15 दिवसांनी 3 आठवड्यांनी कुठे चाललास, देव साहेबांनी बोलवलं. बरं, 3 तास 4 तास बाहेर बसवायचं. काय साहेब काय करतायत, स्टोरी चालू आहे, काम चालू आहे, मीटिंग चालू आहे. आणि साधारण 3 तासांनी 4 तासांनी बोलवायचं, आशू विल मीट अगेन. गेले आशुतोषजी, आले परत. अरे एक दिवस मी विचार, कुठे चाललायस, देवांकडे. कशाला जातोस त्याच्याकडे. मी त्याला विचारलं, तो तुला दरवेळेला थांबवून ठेवतो, अजिबात 4-4 घंटे बसवतो तुला. कशासाठी जायचं आणि किती वेळा गेलायस, कमीत कमी 25-30 वेळ झाले की नाही. बापरे. याने काय सांगितलं मला माहिती आहे, काय, दादा करू दे किती वेळा, पण मी त्याच्याकडे जातो, त्याला लाज वाटली पाहिजे. नंतर एक दिवस असेल की तो लाजेल. आई ग. आता इथं बोलता बोलता आशू सरांचे 2 पैलू कळले. एक, त्याच्यावर मी आईकडे येतो, की गाडी मिळाली की सगळ्यांना घेऊन जायचं, उदार. आणि दुसरं की त्याला लाज वाटली पाहिजे, मी हे इतक्या वेळ मी जाईन. हे नेचर आहे, स्वभाव. आशू सर आधीपासून असे, म्हणजे राजा हरिश्चंद्र असे. लहानपणची आठवण सांगते, हां. की एक 4-5 महिन्याचं बाळ असतं किंवा थोडंसं मोठं असेल, त्याच्यापाशी काहीतरी खेळणं असतं एखादं, ते त्याच्याकडनं मागितलं आपण मोठ्या माणसांपैकी कोणी समोरच्यानी, तर ते बाळ करून असं देत नाही, हातातलं सोडत नाही खेळणं. हा नाही, ह्याला कोणी मागू दे, हा लगेच देऊन टाकायचं. हे खेळणी आणायचे त्याला. तर एक दिवस बघितलं, अरे तुझं ते हे कुठे गेलं, ती गाडी कुठे गेली, ते विमान कुठे गेलं. नाही म्हणाले, दादा इथे खाली काम करतायत नाही माणसं, त्यांची छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही ना खेळणं, त्यांना देऊन टाकला. हा त्याचा स्वभाव होता. तेव्हा कुणी दारावरती भिकारी वगैरे आले ना, तर त्या काळामध्ये आणासुद्धा मोठी हे होती वस्तू. 1 पैसा 2 पैसे, फार फार तर आणा. तो म्हणाला, दादा आपण यांना रुपया देऊया. म्हणजे त्याची वृत्तीच ती होती, उदार वृत्ती. आशू सर, हां प्लीज. त्याला एक आठवण सांगायची आहे, ही जरा महत्वाची आहे. नाही टॅक्सी, गुडली. हा जेव्हा काम करायला लागला तेव्हा प्रोड्युसर्सकडनं पैसे यायचे. आणि ते पैसे काय हो, म्हणजे 5,000, 4,000, 7,000 हे. अर्थात त्या काळात ते मोठे होते, पण हे हा प्रकार. मग अरे त्या ह्याने पैसे दिले का, नाही आज देणार आहे तो. मग संध्याकाळी आल्यावर मी विचारलं, म्हटलं अरे ते पैसे आले का रे, ते तर आज 3,000 का 4,000 देणार होता. हो दा दिले, पैसे दिले त्यांनी. हां व्हेरी गुड. कुठे, नाही नीरजला मी द्यायला सांगितले. ते का, नीरजला फार जरूर होती, तर पैशाची अडचणीच होता खूप. अरे आपल्यालाही अडचण आहे ना. नाही का, नीरजच्या घरी कोणीच नाही, मला तुम्ही आहात. आई ग, वा वा, डोळ्यात पाणी आलं. वा वा वा, क्या बात. एकदम मी गप्प बसलो. अरे अरे, मग तुम्ही आता इतकी उदार आहात,
आता रोल पण असंच देता का तुम्हाला? नाही, मी आता सौमित्रीला सांगत होतो की मी एप्रिल मे 99 बघितला आणि त्यात सौमित्रीला बघून मी इतका चकित झालो, कारण पॉडकास्ट करणं एक गोष्ट आहे, पण पडद्यावर येणं आणि एखादा कॅरेक्टर करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे याचा परफॉर्मन्स अप्रतिम आहे एप्रिल मे मध्ये. याचा रील काढायचा आहे मला. पण या उदार मनाचा किंवा ह्याचा जो स्वभाव आहे हा याचा फायदाच झालाय की तोटा पण झालाय? नाही, फायदाच झालाय. वा. फायदाच झालाय, कारण लोक लक्षात ठेवतात, लोकांना त्या गोष्टींची आठवण राहते. आणि आपण म्हणजे मी कधी असा विचार करून केला नाही की मी तुला आज मी तुझ्यावरती मेहरबानी करतोय, ती तू नंतर तू माझ्यासाठी काय करशील, असं तो कधीच नव्हता. मी जेव्हा माझ्या समोर कोणाला गरज असेल आणि कोणाला मदतीची गरज असेल तरी मी केली. पण त्या ज्या मैत्री राहिल्या त्या आजपर्यंत अगदी इंटॅक्ट आहेत, चांगल्या राहिल्या. होय होय. उदारपणाचा एक किस्सा राहिला. राहिला. आपण बाजारात गेलो आणि काही नोट दिली आणि सुटे पैसे आले की ते एवढा असा पितळी डबा होता, त्याच्यात आम्ही ठेवायचो. ते त्याला माहीत होतं. पण तो असं वाजायचा खुळखुळ घेऊन तो वगैरे. साधारण 8-9 वर्षाचा असेल, एवढं माझ्या लक्षात नाही. पण आम्ही टॅक्सीने चाललो होतो आणि त्या पुढे बसला होता टॅक्सीवाल्याच्या बाजूला. त्याला विचारलं, ये आपकी है टॅक्सी? ते म्हणा, नहीं बाबा, हमारे पास इतने पैसे कहाँ, ये तो भाड़े के, मैं ऐसे चलाता हूँ. मेरे दादा से ले लो ना पैसे, इतने डब्बा भर के पैसे हैं उनके पास, वो देंगे तुमको. तर तो टॅक्सीवाला त्याला म्हणतोय, अरे नाही बाबा, ऐसा नाही बोलते. पण ही जाणतच त्याची. किती छान. अच्छा, मी आधी माझी अट होती की फक्त मी असणार आहे स्टेजवर, पण आज त्यांनी हे सरप्राईज आहे माझ्यासाठी. आणि मी काय सांगितलं होतं, तुम्ही पाहिजे. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता जो मला माहिती आहे की आशू सर कसे आहेत. असं मी जेव्हा आईशी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आशू सर कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार करत नाहीत. जे आहेत ते घ्यायचं आणि पुढं जायचं. 2 उदाहरणं देतो, मग आपण मुद्द्यावर येतो. एक, कसं आहे, आशू सर कसे आहेत, तर समजा आशू सर एक दिवस आले, पटपट बाहेरून आले आणि पटकन फ्रीज उघडलं त्यांनी, गार पाण्याची बाटली त्यांनी घटाघटा प्यायले समजा आणि ठेवून टाकली, तर समजायचं की आशू सरांची दाढ दुखती आहे. पण तो कधी सांगणार नाही की माझी दाढ दुखती आहे. हे नेचर. लगानच्या वेळेला तो किस्सा एक फार इंटरेस्टिंग आहे. लगानच्या वेळेला त्यांना वेगळी जागा पाहिजे होती, तर बाबांनी एक फ्लॅट सांगितलं की या फ्लॅटमध्ये आशू जा आणि तिथं तू तयारी कर. तर तिथं फॅन नव्हता, बसायला काही जाजम नव्हतं, बेड नव्हता. असं असताना सुद्धा आशू सरांनी तिथं प्रॅक्टिस सुरू ठेवली आहे. लिखाण सुरू केलं, स्क्रिप्टिंग तिथं केलं. म्हणजे कसली तक्रार नाही, काय नाही, अशा पद्धतीनं आशू सरांचं नेचर आहे. लगान त्यांनी अक्षरशः घाम गाळून लिहिले. लगानची स्क्रिप्ट त्यांनी तिथे लिहिली. पेपर खाली घालून त्याच्यावरती बसायचा. म्हणजे अक्षरशः घाम गाळून ती स्क्रिप्ट लिहिली आहे त्यांनी. शब्दशः. कारण तिथे फॅन नाही, काय नाही, तसा तो बसून तिथे तो काम करायचा. आशू सर, लगान नंतर लाईफ कसं चेंज झालं, काय बदललं? खूप अवघड प्रश्न विचारलायस. म्हणजे सोपा प्रश्न आहे पण अवघड उत्तर आहे. मला वाटतं कुठेतरी वेगवेगळ्या गोष्टींचं ते कॉम्बिनेशन आहे. सक्सेस ज्यासाठी आपण सारखा प्रयत्न करत होतो आणि आपल्याला छोट्या प्रमाणात कुठे ना कुठेतरी एखादी शाबासकी असं सगळं मिळत होतं, तिथे या लेवलचं सक्सेस मिळणं यासाठी आपण झुजत होतो. करेक्ट. त्यामुळे तो एक अतिशय मोठा आनंद होता. होय. माझ्यासाठी, फॅमिलीसाठी तर आहेच, पण सुनीता माझी बायको, मुलं 2 लहान होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता मी काहीही करू शकतो, कारण आता ही एक संधी आहे की जिथे आपण पुढलं कथानक काय मांडायचंय त्याला जास्त मला विचार नाही करावा लागणार, किंवा पैसा कुठून येणार ते बनवण्यासाठी. करेक्ट. हे मला जास्त प्रॉब्लेम नाही होणार. ही एक जमेची बाजू होती. आणि त्यामुळे आम्ही पहिल्यांदा मी सुनीताला कॉलेजमध्ये भेटलो.
आणि कॉलेजमध्ये जेव्हा मी फोक डान्समध्ये भाग घेतला तेव्हा त्या फोक डान्समध्ये माझी पार्टनर सुनीता होती. अच्छा. आणि त्यामुळे आमचं तेव्हा जुळलं आणि आजही आमचं वा वा. अजूनही डान्स चालू आहे. तर तिच्यात एक खूप नॅचरल इन्स्टिंक्ट आहे बिझनेसची, व्यवसायाची, जी माझ्यात नाही आहे. ओके. जसं अश्लेषामध्ये शी इज अ पार्टनर इन अ लॉ फर्म, त्यामुळे लिगॅलिटी जी आहे दॅट इज हर स्ट्रेंथ. त्यामुळे मी असं सराउंडेड आहे बाय पीपल हु आर रिअली प्रोटेक्टिंग while engaging in the work that we are doing. तिला मी विचारलं की आपण जर का प्रोड्यूस केलं तर तू प्रोड्यूस करशील का, कारण घरही सांभाळून हे पण करून असं सगळं. शी ॲब्सोल्युटली सेड इमिजिएटली येस. आणि मग आम्ही कंपनी फॉर्म केली, आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स, आणि स्वदेश आम्ही पहिली फिल्म बनवली. तर कुठेतरी प्रत्येक फिल्ममध्ये म्हणजे आपण म्हणतो ना इट्स अ फॅमिली बिझनेस, तर ॲक्च्युली फिल्म फॉर अस इज अ फॅमिली बिझनेस. किती छान. बाबा आणि आई, जसं मी आत्ता आशु सरांनी सांगितलं की खूप गोष्टी बदलल्या, तुमचं जगणं कसं बदललं लगाननंतर? लगाननंतर म्हणजे आमचं आयुष्य खूप बदललं. म्हणजे आम्हाला खूप लोक ओळखायला लागले, आमंत्रणं करायला लागले, आणि लोक फार छान असतात आणि अतिशय भोळसेट आणि चांगल्या स्वभावाचे असतात सर्व बाय अँड लार्ज. आम्हाला लग्नाला बोलवायचे, आलंच पाहिजे बरं का काका, आणि तुम्ही जर येऊ शकला नाही तर आशुतोषला मात्र पाठवा, हे अगदी आवर्जून सांगायचे. आणि आम्हाला इथे खूप म्हणजे हे वाटायचं. आणि माणसं कशी, एकदा सांगू का? म्हणजे तो महत्वाचा आहे. 2 मिनिट. मी आणि ही आम्ही पार्ल्याला ईस्टला गेलो, दीनानाथला म्हणून गेलो नाही, आम्ही पार्ल्याला काहीतरी खायला आणि खरेदीला गेलो. 3-3:30 वाजले. म्हटलं चल काय नाटक आहे बघूया तरी. नाटक कुठलं होतं, पण त्या बघायला गेलो तर हाऊसफुल. मग मी म्हटलं बघूया चल. मी तिकीट विंडोवर गेलो आणि म्हटलं अहो मी अशोक गोवारीकर, आशुतोष गोवारीकरांचा मी वडील आहे, तर मला 1-2 तिकीट पाहिजे होते, मी आणि पत्नी आलो आहे, काय मिळतील का? अरे हो, हे ते बघा ते तिकडे कदम साहेब उभे आहेत, त्यांच्याकडे ते आमचे मॅनेजर आहेत. आम्ही कदम साहेब, पुन्हा कदम साहेबांना तेच अशोक गोवारीकर आहे. अरे हो, या का नाही, जरूर. त्यांनी नेलं आम्हाला तिथे विंडोजवळ. अरे साहेबांना ते पुढच्या लाईनीचे 11, 12, 13 ही 2-3 तिकीट दे. आम्हाला 3 नको आहेत, 2च पाहिजेत. आशु सर आले नाहीत का? नाही. हो काय? अरे हे बघ ते 7व्या लाईनला जी 28-29ला ठेवली 2 कोपऱ्यातली ती दे. आणि त्याला वाटलं कुठेतरी चुकतंय काहीतरी. तो मला म्हणाला रागावू नका, सॉरी, म्हणजे काय ऐन वेळेला इन्कम टॅक्सचे BMCचे लोक येतात, मग त्यांच्यासाठी किंवा आशु सर सारखे येतात, त्यांच्यासाठी ठेवायला लागतात ती. अरे म्हटलं काही वाटून घेऊ नका, तुम्ही हाऊसफुलमध्ये मला बसवताय हे महत्त्वाचं आहे, आणि ती 7व्या लाईनला आहे मी, म्हणजे काय दूर नाही अजिबात, असं करू नका. वा, हा फार मोठा फरक झाला आहे आमच्या आयुष्यात. जेव्हा TV आला 84मध्ये, रंगीत TV आला, आणि जरी पिक्चर्स तेव्हा थिएटरमध्ये जाऊन आम्ही इंग्लिश पिक्चर्स खूप बघायचो. ऑस्कर हा माहीत होतं नाव ऐकून, पण TV वरती ते मग बघायला मिळायला लागलं. सकाळी 5:30ला त्याचं सुरू व्हायचं. हां, आम्ही 4घही जण TV समोर असायचो 5:30ला ऑस्कर बघायला. तेव्हा सिनेमाशी काडी मात्र संबंध नाही, पण ते बघायचं कोण आहे काय, आणि हॉलिवूडचे ॲक्ट्रेसेस तेव्हाचे माहीत असायचे सिनेमा बघून. त्यामुळे तो हॉल कसा आहे, तिथे ते कार्पेट, रेड कार्पेटवर कसं होतं, हे सगळं पाहिलेलं होतं. दरवर्षी ते बघत होतो. त्यामुळे जेव्हा लगानला हा त्या थिएटरमध्ये अकॅडमीच्या बसलेला बघितला, वा वा, त्याच्याहून आनंदाचं काही नव्हतं. ते
किती त्याचे सगळे कष्ट सफल झाले. वा. अतिशय समाधान झालं की तो मुलगा तिथे जाऊन बसलाय, आज नॉमिनेट झालाय. त्याच्यात तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगते. आम्ही ज्या ह्याच्यात राहतो ती कुमकुम ॲक्ट्रेस, हो. तिने मदर इंडियामध्ये काम केलं होतं. मदर इंडिया ऑस्करला गेला, नॉमिनेट झाला होता. त्याच वास्तूतून इतक्या वर्षांनी लगान गेला, ज्याच्यात हानी काम. एका वास्तूतून 2 सिनेमा ऑस्करला गेले. आपण ऐकलं नाही कधी. ते एक म्हणजे योगायोग, गंमत म्हणून सांगितलं हे, ह्याचा काय याच्याशी संबंध नाही. पण अतिशय लगांनी आनंद दिला. आणि माणसं अशी, आम्ही जायला लागलो कुठे ना, आणि हा पुढे असला, आम्ही मागे राहायचो त्याच्या, की जाणारे म्हणे, ए आशुतोष गुहारीकर, ए आशुतोष गुहारीकर. ते ऐकायला एवढा, एखाद्या लहान मुलाला काहीतरी आनंद होईल ना चॉकलेट दिल्यावर, तसा मला व्हायचा. किती गोड. अगदी अतिशय आनंद वाटायचा. आता बास, आणि आता थांबायचं. आता थांबायचं नाही. आता तो सुरुवात आहे. एक शेवटचं हे सांगते की किती सामान्य दर्जापर्यंत आणि मोठ्या ऑस्कर पर्यंत तो पोहोचला. आम्ही सर्व याच्यात आम्ही कोल्हापूरला गेलो, स्टेशनवरती उतरलो मी न हे, आणि हा असा पुढे चालत गेला. रिक्षा किंवा टॅक्सी किंवा कोण येणार होतं गाडीत, तो महत्त्वाचा मुद्दा नाही. आणि अशी डोक्यावर हे घेतलेली, नाही तो टोपली घेतलेली बाई एक अशी चालली होती. ती हाताबरोबर एक छोटी मुलगी, तिला घेऊन अशी चालली होती. आणि आशू असा पायऱ्या उतरून खाली आला. तिने त्याच्याकडे असं बघितलं, अगो बघ 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 बघ, लगानचा डायरेक्टर. ह्याच्यापेक्षा ओळख काय पाहिजे सांगा. म्हणजे किती सामान्य याच्यापर्यंत गेला ना तो, सर्व स्तरात पोहोचला. सर्व स्तरात. आशू सर, यामध्ये एकीकडं मगाशी बोलता बोलता तुम्ही इतके तक्रार न करणारे, जे आहे ते पुढे नेणारे, असं सोल की आपण आपलं काम करूया, हा स्वभाव आहे, हा नेचर आहे, आणि पुन्हा दुसऱ्याला देऊया, दानत आहे. हे सगळं मला खूप सोलो वाटतं. आपलं आपल्यापुरतं आपण करूया, तक्रार करायची नाही, जे आहे त्याच्यात भागवायचं, अशाच पद्धतीनं. हा असा स्वभावाचा माणूस सिनेमासारख्या समूह कलेमध्ये कसा काय रमतो? समूह कला अशासाठी की एकदम 300-400 माणसांना हँडल करायचं असतं. तुम्हाला प्रत्येकाचे मूड सांभाळायला लागतात. मोठे मोठे ॲक्टर्स घेतल्यानंतर त्यांचे पुन्हा वेगळे वेगळे इश्यूज असतात. तुम्ही तुमचे उरतच नाही, तुम्ही दुसऱ्यांचंच उरतं, आणि शिवाय तुम्हाला हवं ते करायचं असतं. हा स्वभावातला बदल म्हणा किंवा हे टेक्स्चर कुठून आलं तुमच्यामध्ये? नाही, मला वाटतं अवघड प्रश्न विचारतोय पहिलं म्हणजे. आय थिंक इट्स ऑल इन द प्लॅनिंग. आणि माझं प्लॅनिंग शिक्षण सोडून बाकी सगळीकडे होतं. त्यामुळे मला शिक्षणात एवढे चांगले मार्क्स नाही मिळाले. पण माझं ड्रॉइंग म्हणा, कलरिंग म्हणा, किंवा एक्स्ट्रा करिक्युलर टेनिस म्हणा, याचे खेळ किंवा सगळे, याच्यात माझं प्लॅनिंग खूप असायचं. अच्छा. तर कुठेतरी ती प्लॅनिंगची जी क्वालिटी होती, की आपण प्लॅन केलं तर आपल्याला लास्ट मोमेंट दगदग होणार नाही, आपण विथ ग्रेट प्लॅनिंग त्याच्यात आपण ते काम करू, याचा मला खूप फायदा झाला फिल्म मेकिंगमध्ये. पण फिल्म मेकिंगमध्ये डेफिनेटली एक युजली आपण म्हणतो ना की डिरेक्टर हा सेटवर डिरेक्ट करतो, पण माझ्या मते डिरेक्टर ॲक्च्युली 80% त्या स्क्रिप्टमध्येच डिरेक्ट करतो. त्यामुळे माझं सगळं प्रिपरेशन त्या स्क्रीन प्लेमध्ये असतं. 20% फक्त एक्झिक्युशन आहे. आणि म्हणजे आजही पहिली स्क्रिप्ट मी जेव्हा कुठलाही स्क्रीन प्ले मी जेव्हा लिहितो तेव्हा ऑब्वियसली फॅमिलीच आधी वाचते. अच्छा. सुनीता वाचते, आणि ही करायची की नाही करायची याचं डिस्कशन, किती वायबल आहे, नॉट वायबल आहे, आणि मग त्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, जर का आवडली तर. या सगळ्या गोष्टी नेहमी युजली डिस्कस होतात. कधी कधी असंही झालं की तिला नाही आवडलेली स्क्रिप्ट पण मी फिल्म केली आहे, आणि जी चालली नाही आहे ती कुठली मी सांगणार नाही, पण असंही झालेलं आहे. पण एक हे असतं की जेव्हा तुम्ही स्क्रीन प्ले निवडता तेव्हा तुम्ही ही कशी त्याच्या अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत कशी नेणार आहात याचा प्लॅन असणं खूप गरजेचं असतं. मग फक्त एक्झिक्यूट करायचं. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे. मी फक्त जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की जसं लगाननी यश मिळालं तसंच काही सिनेमे चालले नाही, तसं तुम्ही आता म्हणाला. हे चालणं न चालणं पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिएटिव्हिटी असते. होय. पण त्याचं एक बॅगेज तुमच्या अंगावर येतं.
लगान चालल्याचं पण बॅगेज असू शकतं, स्वदेशचं पण असू शकतं, असे वेगळे सिनेमे, वेगळे काम आपले. हे बॅगेज झटकता कसं तुम्ही? त्या बॅगेज मधून बाहेर कसं पडतं आणि नवीन काम सुरू कसं करतं? जे ॲम्बिशन त्या स्क्रिप्टचं होतं ते आपण संपुष्टात आणलंय का, हा माझा पहिला प्रश्न आहे पिक्चर झाल्यावर. आणि तो प्रश्न मी माझ्या कम्प्लीट टीमला पण विचारतो की आपण जे सुरू केलं होतं कार्य, आर यू हॅपी विथ इट? ॲक्टर्सनाही मी विचारतो, डिड यू एन्जॉय द प्रोसेस? जर का आपण सगळे हॅपी आहोत आणि जर का आपल्याला एक समाधान मिळालेलं आहे त्या क्रिएटिव्हिटीमध्ये, तर मग बॉक्स ऑफिसमध्ये चालला नाही तरी त्याचा फरक पडत नाही. पण अल्टिमेटली मला नेहमी असं वाटतं की आपण आय वॉन्ट टू बी नोन इन द फ्युचर ॲज अ फिल्म मेकर हू मेड डिफरंट काइंड्स ऑफ टॉपिक्स, आणि ज्याने प्रयत्न वेगवेगळे केलेत. वा, बरोबर. चालणं न चालणं खरोखर आपल्या हातात नाहीये. म्हणजे कित्येक अशी फिल्म्स आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, आपण बघितल्या लहानपणी आणि आपण रिजेक्ट केल्या. पण त्या फिल्म्स आज आपण बघतो आणि म्हणतो ही आपण का रिजेक्ट केली, ही कमाल फिल्म आहे, आणि त्या कल्ट होतात नंतर. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट की प्रत्येक प्रोजेक्ट बरोबर, म्हणजे जर का तुमचा पिक्चर चालला नसेल तर तुम्ही तिथून पुढे जाता आणि यू रिसेट टू 0 आणि स्टार्ट अगेन. वा. तुम्हाला दोघांना शेवटचा प्रश्न, मग तुम्हाला शेवटचा प्रश्न. ओके. आशू सरांची आवडती फिल्म कुठली, तुमची आवडती, की मला सगळ्याच आवडतात असं असणारच आहे पण त्यातली मला ही जास्त आवडते अशी कुठली? आणि आशू सरांनी आता कशावर फिल्म बनवावी असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते स्वदेश नंबर 1 आवडते, लगान नंबर 2. आणि आशूने 1-2-3 विषय म्हणजे जे फक्त आशुतोषच करू शकतो. एक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानात कोणीही करू शकत नाही. किती छान. वा वा. हे सगळे वाईट करतायत. हे तू नाही म्हणत, हे मी म्हणतोय. टीका करायची माझ्यावर करा. आशूचं मत असं अजिबात नाही आहे, मला माहिती आहे. आणि दुसरं, रामायण किंवा महाभारत हे फक्त आशूनी करायचं आहे. ओके. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्ही सहमत आहात. तेव्हा मला उद्या कोणी टीका केली तर तुम्हाला सगळ्यांना मी घेणार तुमची मदत. नाही, हे फक्त प्रेम बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर मला वाटतं प्रत्येकाच्या मनात एक त्यांच्याबद्दल एक कल्पना आहे, एक प्रतिमा आहे, एक त्याची जी प्रतिभा ती मनात आहे सगळ्यांच्या. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या वतीने ते सादर करतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही महाराजांवरची फिल्म कधीही वाईट नसते, कधीही फ्लॉप नसते. ती बनवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जितक्या बनतील तितक्या चांगल्या आहेत. महाराजांवर, आंबेडकरांवर, सावरकरांवर, सगळ्यांवर फिल्म्स त्या बनणं खूप गरजेचं आहे. दारांचं म्हणणं हे की माझंही वर्जन त्यांना सर्वात जास्त आवडेल, हे असं त्यांना म्हणायचं आहे. माझी सुद्धा स्वदेश आवडते. पण कसं आहे माहिती आहे, खरं म्हणाल ना तर सगळ्यात त्याचे सिनेमा सगळेच चांगले आहेत. तुम्ही पाहिले असले तर, नसले पाहिले जे त्याचे नक्की बघा आणि मग तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की सगळे सिनेमा चांगले आहेत. चालणं ना चालणं आपल्या हातात नाही. शेवटचा प्रश्न की तुम्हाला कशावर सिनेमा, ड्रीम प्रोजेक्ट असा काही आहे का तुमचा की येत्या काळात तुम्ही त्याच्यावर काम कराल, तुम्हाला याच्यावर सिनेमा बनवायचा आहे असं काही आहे? नाही, जो प्रोजेक्ट ऑन होतो तो ड्रीम सिनेमा आहे. ओके. कारण जोपर्यंत तो ऑन होत नाही ते कल्पनेचे खेळ आहेत फक्त. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जी स्क्रिप्ट तुम्ही लिहिली आहे ती तुम्ही प्रयत्न करून विथ द राईट ॲक्टर, विथ द राईट फंडर, कोलॅबोरेटर, टीम बरोबर ते बनवणं खूप गरजेचं आहे. आणि ते एकदा सुरू झालं दॅट बिकम्स युअर ड्रीम प्रोजेक्ट फॉर दॅट टाइम. मग तुमची पुढची फिल्म कधी येणार आहे साधारण? माझी स्क्रिप्ट आता रेडी आहे. पण मला कास्टिंगमध्ये जरा वेळ लागतोय. गेलं 1 वर्षभर आय एम नॉट गेटिंग द राईट कास्ट. आणि मला वाटतं आय शुड बी एबल टू लॉक समथिंग डिसेंबरपर्यंत. वा. पण होय, मी पण आतुरतेने, मी आता बरेच शोज स्क्रिप्ट डेव्हलप करतोय. त्यामुळे कोणार्क आणि विश्वांग माझी दोन्ही मुलं, ते त्यांनी एक प्रोजेक्ट केलं. जसं कोणार्कने आम्ही एक फिल्म प्रोड्यूस केली होती ज्याचं नाव आहे तुलसीदास ज्युनियर. ती कोणार्कने प्रोड्यूस केली होती.
आणि त्यासाठी 2022मध्ये आम्हाला बेस्ट हिंदी फिल्मचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. वा. विश्वांग पण आता EVGC म्हणजे आपण जे ॲनिमेशन, VFX, गेमिंग आणि कॉमिक्स हा जो एक नवा एक खूप सेगमेंट सुरू झालेला आहे, त्यात तो स्क्रिप्ट लिहितोय, त्यात त्याचं डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे आम्ही सारखं काही ना काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नात आहोत. एंटरटेनमेंट रिलेटेड. होय होय. ओके. खूप छान गप्पा झाल्या. मला खात्री आहे की हा जो कॉन्टेंट आता निघाला हा तुम्ही फार क्वचित इतर ठिकाणी ऐकला असेल. एक किस्सा शेवटचा मग आपण थांबूया. एक वन फॉर द रोड. म्हणजे कोल्हापूरला आम्ही दोघं गेलो होतो, मी आणि ही. तिथे एक उमा टॉकीजवळ हॉटेल होतं. हॉटेल म्हणजे खोपटं म्हणा. आणि श्रीपतराव मिसळ हे नाव त्या हॉटेलचं. तर मी तिथे चांगली मिळायची मिसळ. मी हिला सोडलं, मी ड्रायव्हिंग सुद्धा करत होतो आणि म्हणून तिला दरवाज्यात सोडलं आणि मी पुढे जाऊन गाडी पार्क केली. परत आलो तर ती ही म्हणाली, अहो हे ओळखतात आपल्याला. तर मालक एक गांधी टोपी घातलेला आणि मळके कपडे आणि असा, आणि त्याचा एक मुलगा. तर ते म्हणाले, तुम्हाला पण बघितलं हो. म्हटलं अच्छा, आम्हाला कसं काय ओळखता? काय ध्यानात येणं झालं हो, तुम्हाला खरं बघितलंय, नक्की बघितलंय. म्हटलं बर. आम्ही आत गेलो. म्हटलं आणा मिसळ आणा. मिसळ आणेपर्यंत आम्ही इकडे तिकडे बघतोय तर भिंतीवर आमचा तिघांचा फोटो एवढा मोठा मिसळ खात असलेला. अरे म्हटलं तुमच्या इथे आमचा फोटो लावलाय आणि कुठेतरी बघितलंय म्हणताय? हा होय की होय, तुम्ही आलेले. म्हटलं मग कसं काय? आणि आम्हाला म्हणतं कुठेतरी, आम्ही तुमच्या चेहऱ्याकडे कशाला बघतोय? आम्ही रोज साहेबांचा चेहरा बघतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. म्हणजे रोज आमचा फोटो बघतायत हॉटेलमध्ये आणि ओळखत नाहीत. आणि इतकं मनापासून त्यांनी प्रांजळपणाने आणि प्रामाणिकपणाने सांगितलं. आणि नंतर तो मुलगा त्यांचा म्हणतो, तुम्ही 29 डिसेंबरला आलेले 2 वर्षापूर्वी, आणि साहेब फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन करायला आलं ते आमच्या शाहू स्मारकमध्ये. अरे म्हटलं लेखा तुला तारीख बिरीख सगळं एवढं लक्षात आहे आणि चेहरा ओळख? होय, आम्ही कधी बघतच नाही, सरांच्याकडे रोज बघतो. हे लगानंतरचे आम्हाला अनुभव त्यातला हा एक अनुभव आहे. पण इथं थांबूया. आणि मनपूर्वक आभार तुमच्या तिघांचंही. खूप खूप कौतुक, खूप आभार. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊसने नादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊसने नादत होता. मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता. ती गेली, ती गेली, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊसने नादत होता. ती गेली. वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. सर, मी म्हणतो तसं कॉन्फिडेंटली गायलो.